मेलेडी एवढी चॉकलेटी का आहे? आजपर्यंत नासाही थक्क होतं, पण आज नासाने एक असा शोध लावलाय जो तुम्हालाही थक्क करेल. मेलेडी नेमकी एवढी चॉकलेटी का आहे आणि त्याचे हृदयासाठी काय फायदे? नासाने चंद्राचा अभ्यास करताना त्यांना हा शोध लागला. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे गोडी मीडिया पार्ट 1 मध्ये. 2 मिनिटं मेलेडी खाऊ दे म्हणजे पुढचं बोलू. मेलेडी खाऊन मला आत्ताच तरोताजा वाटतंय. व्हिडिओ सुरू करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या बॅकअप अकाउंटला फॉलो करून घ्या, जे माझ्या फॉलोइंग मध्ये आहे. कारण अशा सायंटिफिक आणि इंटरेस्टिंग टॉपिक्सवर आम्ही नेहमीच बोलत असतो. तर नुकत्याच इटली दौऱ्यामध्ये आपल्या प्रधानमंत्र्यांनी इटलीच्या पीएम मेलोनीला मेलेडी गिफ्ट केली आणि ह्यामुळे अजून काही प्रश्न निर्माण झाले, ते म्हणजे मेलेडीच का? अँपनलिबे होती, पार्लेची किस्मी होती, मेंटोस होती, जम्बो होता, परत आम टपका होता. एवढ्या सगळ्या चॉकलेटच्या व्हरायटीज असून देखील मेलेडीच का? कारण त्या मागे एक सायंटिफिक रिझन आहे आणि ते नासाने पण प्रूव्ह केले. नासाच्या आताच्या रिसेंट रिपोर्ट मध्ये नासा ज्यावेळेस चंद्रावर स्टडी करत होतं त्यावेळी त्यांना लक्षात आलं की मेलेडी एवढी चॉकलेटी काय आणि त्याच्या हार्ट साठी काय फायदे. आता मला एक्झॅक्टली तर सांगता येणार नाही की नासाच्या रिपोर्ट मध्ये नेमकं काय लिहिलंय, कारण माझी इंग्लिश खराब आहे. पण मुद्दा असा आहे की मेलेडीमुळे हार्ट फेलियरचे चान्सेस 99.99% कमी होतात आणि माणसाच्या बॉडीमध्ये प्रेमाचे हॉर्मोन्स जागे होतात. काही लोक मोदीजींना क्रिटिसाइज करतात की त्यांनी मेलोनीला मेलेडी दिली, पण मला पर्सनली असं वाटतं की तो त्यांचा खाजगी विषय आणि जर इटलीचे आणि आपले संबंध चांगले होत असतील तर कुणाच्या पोटात का दुखावं? माझी त्या लोकांना हात जोडून विनंती आहे जे मोदीजींना आणि मेलोनीला क्रिटिसाइज करतायत की सोडा रे, आज तरी सोडा, नका लादू समाजाची बंधनं त्यांच्यावर. का तुम्हाला एखाद्याचं आयुष्य चांगलं होतं आणि बघवत नाही? का प्रत्येक वेळी पळत पळत यामध्ये पाय घालण्यासाठी? अरे मला विचारा, आयुष्यात एकटेपणाचं दुःख काय असतं ते? नका रे, नका करू प्लीज, त्यांना ट्रोल नका करू. हवं तर मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही त्या व्यक्तीचे एफर्ट्स का बघत नाहीये? तुम्हाला का फक्त स्वतःच्याच पोळ्या भाजायच्यात? मान्य आहे देशामध्ये उपासमारी आहे, करप्शन चालू आहे, पेट्रोलचे भाव एवढे वाढलेत की लोक फार भिकेला लागले, हवा पाणी एवढं दूषित झालंय की काही वर्षांनी लोक स्वतः जीव देतील. पण राहू दे रे, हे मुद्दे खूप छोटे आहेत प्रेमासमोर. एक माणूस किती गोष्टी सांभाळणार? मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की नका त्यांना रोस्ट करू, नका एखाद्याचं आयुष्य बर्बाद करू. तर मला कमेंट मध्ये तुमचे ओपिनियन नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपण भेटूयात गोदी मीडियाच्या एका नवीन एपिसोड मध्ये. तोपर्यंत चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या बॅकअप अकाउंटला फॉलो करून घ्या.